Hello, very good morning. Let's learn about demand forecasting again today, and we are learning about the statistical methods of demand forecasting, among which we are going to learn more about time series analysis because we have learned just about the trend projection method, in which we use least square method, जिसमें हम एक्चुअली थोड़ा मैथमेटिकल अप्रोच लेकर काम करने वाले हैं और उसके बारे में ही हम ज़्यादा पढ़ने वाले हैं और उसके साथ साथ अलग वाले मेथड भी. ओके, सो टेक डाउन योर नोटबुक्स एंड योर पेन्स सो दैट वट एवर आई एम सेइंग यू मे बी एबल टू राइट इट. आपको लिखना है. ओके, मैं जो बता रही हूँ. लेट्स गो टू अवर slide where we can learn about time series analysis. Let's go there. So as we have already seen, टाइम सीरीज मेथड में आप क्या कर टाइम सीरीज मॉडलिंग में आप जब ट्रेंड प्रोजेक्शन मेथड यूज करते हो तो आप पास्ट का डेटा यूज करते हो और पास्ट का डेटा यूज करके आप देख लेते हो कि पास्ट का डेटा जैसे फ्लो हुआ है वैसे ही पैटर्न में आगे का डेटा कैसे फ्लो हो जाएगा. जैसे कि लेट मी गिव यू एग्जांपल. लेट्स कंसिडर कि पहले साल में मैंने दो सब्जेक्ट की पढ़ाई कर ली. दूसरे साल में मैंने और 4 सब्जेक्ट की कर ली. ओके, तीसरे साल में मैंने 6 सब्जेक्ट की पढ़ाई कर ली. राइट, तो मैं आपको पूछ रही हूँ कि चौथे और 5वें साल में आप मैं कितने साल की पढ़ाई कर लूंगी, मी आणखीन किती वर्षांची सब्जेक्टचा अभ्यास करू शकेन. सो पहिल्या वर्षी 2, मग पुढच्या वेळी 4, त्याच्या पुढच्या वेळी 6. हा ट्रेंड आपल्याला दाखवतोय की आपण मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 2च्या मल्टिपल्समध्ये मी सब्जेक्ट लर्न करत जाते. सो 2 मल्टिप्लाइड बाय 1 हियर, मल्टिप्लाइड बाय 2, 2 2s आर 4, बरोबर. मग मल्टिप्लाइड बाय 3, राईट. सो दॅट इज 6. आणि मग मी असं करत आले. सो आता ह्याच्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 4 करायला लागणार मला. सो दॅट इज 8. म्हणजे 4th इयरमध्ये मी 8 सब्जेक्ट्सचा अभ्यास करू शकेन. त्याच्यानंतर 5th इयरमध्ये 2 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे मी टोटल मला 10 सब्जेक्ट्सचा स्टडी करायला लागेल. 10 वर्षांचा अभ्यास. म्हणजे माझ्याकडे डेटा होता, जर तुम्ही विचार केलात तर माझ्याकडे या 3 इयर्सचा डेटा होता. राईट, आणि हा होता माझा ट्रेंड की मी 3 वर्ष म्हणजे तिसऱ्या वर्षापर्यंत 6 सब्जेक्टचा अभ्यास करू शकले. टोटल 6 + 4 + 2 म्हणजे टोटल 12. ओके, आता चौथ्या आणि 5व्या वर्षात आणखीन मी किती सब्जेक्ट अभ्यास करेन. राईट. सो त्याच्यानंतर मी पास्टचा डेटा जो मला मिळाला, जो ट्रेंड मिळाला, त्याचा अभ्यास केला. मला लक्षात आलं प्रत्येक वर्षी मी 2-2च्या माझे सब्जेक्ट वाढवते. ओके, 2-2 सब्जेक्ट दरवर्षी मी वाढवते आणि म्हणून 4th इयरमध्ये मी 6च्या पुढे 2 सब्जेक्ट वाढवले. दॅट इज माय प्रोजेक्शन. जसं आपण प्रोजेक्टरवर एखादी फिल्म किंवा एखादं पीपीटी बघताना प्रोजेक्टरवर आपण काय बघतो की जे माझ्या लॅपटॉपवर दिसत असतं ते समोर च्या स्क्रीनवर प्रोजेक्ट व्हायला लागतं. राईट. सो तसंच आपण बघतोय की माझ्या पास्टमध्ये जी गोष्ट होती ती फ्युचरमध्ये प्रोजेक्ट होणार आहे. सो 4th इयरमध्ये 6 + 2 म्हणजे 8 सब्जेक्ट मी अभ्यास करीन आणि 5th इयरमध्ये 8 + 2 दॅट इज 10 सब्जेक्ट. सो सिम्पली सेईंग हा तुमचा पॅच होता ट्रेंडचा 3 वर्ष हा. ओके, आणि ही जी पुढची 2 वर्ष आहेत, ओके, हा तुमच्या प्रोजेक्शनचा पार्ट होता, म्हणजेच ट्रेंड प्रोजेक्शन मेथड. होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल ट्रेंड आणि प्रोजेक्शन याचा अर्थ काय. पास्टचा डेटा बघायचा, फ्युचरचा डेटा प्रेडिक्ट करायचा. आता हे सगळं मॅथ इतकं सोपं नसतं ऑब्वियसली, राइट. इतना इजी तो नहीं रहेगा. तो इसके लिए क्या होता है, हमें एक मेथड यूज करना पड़ता है जिसको बोलते हैं लीस्ट स्क्वायर मेथड. ओके, लीस्ट स्क्वायर मेथड. तो ये मेथड में आपको इन सच अ मैनर ये मेथड यूज करनी पड़ती है दैट द सम ऑफ स्क्वायर डिफरेंसेस बिटवीन कैलकुलेटेड एंड ऑब्जर्व वैल्यू. तो क्या होता है, जैसे कि हमने कल देखा था कि अगर ये मेरा कैलकुलेटेड वैल्यू है
कि एक साल में इतना सेल होगा, राइट, दूसरे साल में इतना होगा, तीसरे साल में इतना होगा। दैट इज डिमांड फोरकास्ट। ऐसे ये पॉइंट पे खड़ी है, ओके, ये और ये, राइट, ये मेरे कैलकुलेटेड वैल्यू, एस्टिमेटेड वैल्यू, दैट इज प्रोजेक्टेड वैल्यू। लेकिन एक्चुअली जब सेल आया तो मुझे पता चला कि पहले साल में इतना सेल हुआ था, मतलब जो मेरा कैलकुलेटेड वैल्यू था, प्रोजेक्टेड वैल्यू था, उससे कम, ओके। लेकिन जैसे ही मेरे मेरे ब्रांड के बारे में लोगों को पता चला तो मेरा सेल बढ़ने लगा, मतलब फिर दूसरे साल ज्यादा हुआ, तीसरे साल और भी ज्यादा हुआ। इसका मतलब है जो आपकी लाइन थी, जो क्या बोल सकते हैं हम, एस्टिमेटेड, उससे एक्चुअल थोड़ा अलग आ गया। तो लीस्ट स्क्वायर मेथड में क्या होता है, ये जो डिस्टेंसेस है, अब हम ऐसे करते हैं कि एक्चुअल को थोड़े से नंबर दे देते, ओके। एक्चुअल को यहाँ पर बोलेंगे 5, 10 और 15, 3 साल के लिए, ओके, 5, 10 और 15, और ये 0 है, ओके। और फिर यहाँ पर 3 था, यहाँ पर बड़ा तो 12 हो गया शायद, और यहाँ पर 15 से बहुत बड़ा तो शायद 20 हो गया। मतलब आपके जो एक्चुअल वैल्यू है, मैंने गलती से वो रेड में ही लिख ली है, तो आपको जानना होगा कि एक्चुअल में 3, मतलब एक्चुअल वैल्यू 3 थी, 12 थी और 20 हो गई, ओके। इसका मतलब ये दोनों के बीच में जो डिफरन्स आ रहा आहे, दोघांच्या मध्ये जो फरक पडतोय, इथे 2चा फरक आहे, बरोबर। त्याच्यानंतर 12 आणि 10 ये -2 का लेकिन डिफरेंस है, फिर इसके बीच में 2 का डिफरेंस है, और उसके बीच में 5 का डिफरेंस है, ओके, 20 और 5 में। तो ये तीनों के भी स्क्वायर्स लेकर लिए जाते हैं, सम ऑफ स्क्वायर्स, मतलब -2 का स्क्वायर होगा 4, 2 का स्क्वायर होगा 4, और 5 का स्क्वायर होगा 25, राइट। आता ह्या सगळ्याची सम करून तुम्ही त्यातले डिफरन्स कॅल्क्युलेट करता, आणि थ्रू दॅट डिफरन्सेस काय होतं माहितीये का, तुम्ही त्याला सूट असणारी एक ट्रेंड लाईन किंवा एक ट्रेंड लाईनचं इक्वेशन बनवता, जे मे बी आता मी ग्रीन लाईन मध्ये काढते ते. सो इट विल बी ऍक्च्युअली ऍक्च्युअल व्हॅल्यू ज्या आहेत त्या आणि ज्या तुम्ही प्रोजेक्टेड व्हॅल्यू आहेत त्या यांच्यामधून जाणारी लाईन असते, किंवा यांना बेस्ट फिट असणारी असते, तिला म्हणतात ट्रेंड लाईन, ओके. सो आय गेस तुम्हाला ट्रेंड लाईन काय ते समजलं असावं, राईट. आता ह्याच्याशी रिलेटेड मॅथमॅटिकल एक्झाम्पल कशी असतात ते आपण बघूया. एक्झाम्पल इन द सेन्स आपण ह्यात बघूया की ऍटलिस्ट आपण काय वापरू शकतो, ओके. फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ट्रेंड प्रोजेक्शन मेथड करता तेव्हा तुम्हाला जी ट्रेंड लाईन काढायची असते त्याचं इक्वेशन बी आपण असं वापरतो, y इज इक्वल टू a प्लस bx. काय इक्वेशन वापरतो आपण, y इज इक्वल टू a प्लस bx, ओके. त्याच्यानंतर त्यातला y म्हणजे तुमचा रिप्रेझेंट सेल्स किंवा फोरकास्टेड, म्हणजे तुमच्याकडे असलेल्या ऍक्च्युअली सेलच्या व्हॅल्यू असतात, किंवा नंतर येणारी फोरकास्टेड सेल किंवा फोरकास्टेड डिमांड पण, ओके. ए आणि बी या अशा व्हॅल्यू आहेत की ज्या ए ही कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे एक नंबर असतो की जरी तुमची कुठच्याही प्रकारची एक्स, म्हणजे तुम्ही इयर दिलं नाहीत किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचे इनपुट दिलं नाहीत तरी ए ही व्हॅल्यू नेहमी असणारच आहे त्या इक्वेशन मध्ये, ओके. काही ना काहीतरी सेल घडतच राहणार आहे, इयर कोणताही असू दे, ओके. आणि बी ही तुमची व्हॅल्यू असते जी रेट ऑफ चेंज दाखवते, म्हणजे 40 आणि 60 यांच्यामध्ये कुठल्या पर्सेंटेज मध्ये चेंज झाला, ओके. सो आपण असं म्हणू शकतो की 60 आणि 40 में डिफरेंस है 20 का, राइट. ओरिजिनल था 40, तो 20 डिवाइडेड बाय ओरिजिनल 40 मल्टीप्लाइड बाय 100, इसका जो नंबर आएगा वो होगा आपका बी फॉर द ईयर 1991. तो मतलब सिर्फ अगर आपको एक साल के लिए बी निकालना है तो वो हो जाएगा आपका, कितना होगा परसेंटेज पता है आपको, इट इज जस्ट 50%, ओके.
मतलब 50% आपका बी होगा, लेकिन बी हमेशा डेसिमल पॉइंट में दिखाया जाता है और इसकी वजह से वो होने वाला है 0.5। ओके, इसका मतलब अगर आप सिर्फ 2 साल का बी निकाले तो वो होता है 2 साल, मतलब पिछला साल और इस साल इसके बीच में जो डिफरेंस आया वो डिफरेंस डिवाइडेड बाय आपका ओरिजिनल वैल्यू पिछले साल का मल्टीप्लाइड बाय 100। ओके, सो दैट इज द डिफरेंस एंड आप ऐसे रेट ऑफ चेंज निकाल पाओगे। ओके, तो बी मतलब क्या है वो मैंने आपको बताया। और उसके बाद आता है एक्स। तो एक्स क्या है? नंबर ऑफ ईयर। 1991 पहला है, ये दूसरा है 1991, 92 थर्ड है, 1903 फोर्थ है, फिर ये फिफ्थ और ये सिक्स। और अगर इसके आगे वाले पूछेंगे, जैसे हमें यहाँ पर पूछा है कि 97 में कितना आएगा, तो इसका मतलब है 96 में कौन सा नंबर आएगा? ऑब्वियसली सेवेंथ आएगा, क्योंकि 1995 में सिक्स है, तो 19 तो ये जो हम x निकाल रहे हैं अभी के लिए, वो 96 के लिए 7 आएगा और 97 के लिए 8 आएगा। ओके, समझ में आ रहा है? मतलब जैसे जैसे आप आगे आगे जाओगे आपका x भी बढ़ता जाएगा। तो 97 के लिए 8 आ जाएगा। अब हम देखते हैं कि हमारे आपको क्या करना है, ये टेबल लिख लेना है, लेकिन कैसे फॉर्मेट में ये मैं आपको दिखाने वाली हूँ। ओके, सो ये टेबल आपको दिखाना है जिसमें ईयर्स है और ईयर वाइज आने वाले सेल्स है। ओके, लेट मी गो टू नेक्स्ट स्लाइड जिसमें ये टेबल है। देखो नीचे जो टेबल है, एक कॉलम में ईयर है, ईयर के कॉलम के बाद एक्स का कॉलम है जो ईयर नंबर ऑफ ईयर का ही है, 1 2 3 4 5 6 अप टू 1995। फिर उसके बाद सेल्स है जो आपको ऑलरेडी दिया हुआ है, दैट इज वाई। ओके, 40 60 70 80 76 94। अगर आप देखो तो इसके मतलब नीचे उसका टोटल भी दिया है। नंबर ऑफ ईयर कितने? n इज इक्वल टू 6। ओके, फिर x कितने हैं? x की टोटल कर दिया आपने, 1 2 3 4 5 6 की 21। फिर उसके बाद आपने किया सेल्स और उसकी भी टोटल ले ली, 420 आ गई वो। ओके, तो सिग्मा एक्स, सिग्मा का मतलब होता है टोटल। ओके, सिग्मा एक्स इज और नॉट सिग्मा, वी कैन कॉल इट एज समेशन। ओके, सो समेशन एक्स इज इक्वल टू 21, समेशन वाई इज इक्वल टू 420। फिर उसके बाद आपने क्या किया, एक्स का जो कॉलम है उसका सिर्फ स्क्वायर वाला कॉलम बना है, एक्स का कॉलम का स्क्वायर कॉलम। तो एक्स स्क्वायर कॉलम में आता है 1 का स्क्वायर 1, 2 का स्क्वायर 4, 3 का स्क्वायर 9, 4 का स्क्वायर 16, 5 का स्क्वायर 25, 6 का स्क्वायर 36। तो मतलब आपकी टोटल हो जाती है समेशन एक्स स्क्वायर इज इक्वल टू 91। ओके, अब क्या करना है, आगे वाला कॉलम एक्स वाई। अभी हम क्यों कर रहे हैं वो मैं आपको बताने वाली हूँ, सिर्फ पहले टेबल बनाते हैं। एक्स वाई का क्या होगा, आपके पास एक्स का कॉलम है, वाई का भी कॉलम है, तो सिर्फ ये दो कॉलम का मल्टीप्लीकेशन करना है। 40 मल्टीप्लाइड बाय 1 40, 60 मल्टीप्लाइड बाय 2 120, 70 मल्टीप्लाइड बाय 3 210, 80 मल्टीप्लाइड बाय 4 320, 76 मल्टीप्लाइड बाय 5 380, 94 मल्टीप्लाइड बाय 6 दैट इज 564। इसका मतलब है आपके एक्स वाई का कॉलम भी आ गया, इसका जब टोटल लेंगे वो होगा समेशन एक्स वाई 1634 1634। समझ में आ रहा है ये टेबल हमने कैसे बनाया? याद रखिए। ओके, यही टेबल बनाना होता है जब लीस्ट स्क्वायर मेथड फॉलो करना पड़ता है। तो अब आपको अगर आपको ये पता है कि हमें ट्रेंड लाइन कैसे निकालनी है, क्योंकि आपको आपके पास मैंने लास्ट स्लाइड में जो इक्वेशन बताया था वो है y इज इक्वल टू ए प्लस बी एक्स, राइट। हमारे पास y तो है, राइट, x भी होगा, लेकिन हमारे पास ये वैल्यूज नहीं है a और b के। ओके, तो आपके पास a और b के वैल्यू नहीं है, तो वो फाइंड आउट करने पड़ेंगे, और वो फाइंड आउट करने के लिए आपको ये दो इक्वेशंस लगते हैं। ओके, तो ये दो इक्वेशन सॉल्व करने पड़ेंगे। तो पहले ये इक्वेशंस लिख लीजिए, समेशन y इज इक्वल टू एन ए प्लस बी समेशन x। तो हमारे पास ऑलरेडी ये वैल्यू है अगर आप देखोगे तो समेशन y है 420, राइट। तो 420 ओके इक्वल टू एन ए, एन है हमारे 6, मतलब 6 ईयर्स है। तो लेट मी जस्ट
रब दिस साइन बिकॉज दिस इज द रॉन्ग वन, हमें ये साइन डालना था। मैथमेटिक्स में साइंस बहुत ही इंपॉर्टेंट रहते हैं। ओके, देयरफॉर और बिकॉज ऑफ 420 इज इक्वल टू 6a, हमारे पास a की वैल्यू नहीं है, प्लस b तो वैसे के ही वैसे लेने वाला है, लेकिन समेशन x कितना है, समेशन x है 21। ओके, तो 21b। देखो n तो हमारे पास था ये 6 और समेशन x भी है 21, a भी वैसे के वैसे रहा, समेशन y 420 है। ओके, अब आगे वाला है समेशन एक्स वाई 1634। ओके, तो समेशन देयरफॉर समेशन एक्स वाई, देयरफॉर समेशन एक्स वाई 1634, ओके, इज इक्वल टू ए समेशन एक्स, तो समेशन एक्स 21 है, हमने ऑलरेडी देखा, तो समेशन एक्स 21 मल्टीप्लाइड बाय ए, दैट इज 21a प्लस बी समेशन एक्स स्क्वायर, तो समेशन एक्स स्क्वायर है 91, वो कॉलम की टोटल, तो 91b। आता ही दोन्ही इक्वेशन तुमच्याकडे आलेली आहे। ओके, येत आहे लक्षात तुमच्या? 420 इज इक्वल टू 6a प्लस 21b आणि 1664 इज इक्वल टू 21a प्लस 91b, ही इक्वेशन लिहून घ्या बरं का। लेट मी गो अहेड। कूल, सो आता तुमच्याकडे ऑलरेडी या व्हॅल्यू आहेत, हे दोन इक्वेशन्स आलेली आहेत जी तुमच्याकडे लिहिलेली आहेत। 420 इज इक्वल टू 6a प्लस 21b आणि 1634 इज इक्वल टू 21a 91b। तुम्ही जे सायमल्टेनियस इक्वेशन मेथड 9वी-10वीच्या दरम्यान शिकला होतात, ती मेथडच तुम्हाला इथे वापरायचे, आणि मला माहिती आहे तुम्ही ती विसरला असणार। पुढच्या रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला जेव्हा मॅथमॅटिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लावणार आहे, तेव्हा मी ही तुम्हाला शिकवणार आहे। पण सध्या आपण नुसतं जेव्हा थिअरॉटिकल अप्रोच बघतोय, तेव्हा आपण हे बघूया की जर मी ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केली तर मला व्हॅल्यू मिळतात, ए ची व्हॅल्यू 73.24 आणि बी ची व्हॅल्यू 9.36। येत आहे लक्षात? जेव्हा मी ही इक्वेशन सॉल्व्ह करेन तेव्हा मला काय मिळतं, ए ची व्हॅल्यू मिळते आणि बी ची व्हॅल्यू मिळते सायमल्टेनियस इक्वेशन मेथडने। ओके, आता तुमच्याकडे ए ची व्हॅल्यू आहे, बी ची व्हॅल्यू आहे, आणि तुम्हाला 1997चा ट्रेंड काढायचा आहे म्हटल्यावरती तुम्हाला 1997ला मगाशीच आपण बघितलं होतं, 96 पर्यंत आपल्याला 95 पर्यंत आपल्याला नंबर दिसत होता एक्सचा, कुठला दिसत होता, 6, म्हणून 96ला तो आला 7th एक्सचा नंबर, आणि 97ला आला 8, आणि म्हणून इथे एक्स आलाय 8, कारण आपल्याला ट्रेंड लाईनचं इक्वेशन काढायचंय रे, जे असतं y इज इक्वल टू, इथे बघा इक्वेशन दिलेलं आहे बरोबर, y इज इक्वल टू a प्लस bx, बरोबर। सो एक्स आला 8 जो आपल्याला कळलाय 1997 इयरमुळे, ए आपल्याला वरच्या इक्वेशन सॉल्व्ह करण्यामुळे मिळालाय 37.24, बी इज इक्वल टू 9.36, तो पण वरचंच इक्वेशन सॉल्व्ह करून मिळालाय। ओके, म्हणजेच आपण आता या ज्या व्हॅल्यू आहेत मिळालेल्या त्या डायरेक्टली या इक्वेशन मध्ये घालू शकतो। ओके, आणि या इक्वेशन मध्ये घातल्या त्या व्हॅल्यू की आपल्याला इक्वेशन मिळतं y इज इक्वल टू 37.24 प्लस 9.36 मल्टीप्लाइड बाय 8 इज इक्वल टू 112.12 crores। म्हणजे हाच ट्रेंड कंटिन्यू राहिला तर 1997 मध्ये सेल किती होईल किंवा डिमांड फोरकास्ट काय असेल, 112.12 crores। ओके, and that's how you use demand forecasting पर्पज साठी तुमची लीस्ट स्क्वेअर मेथड टाइम सिरीज मध्ये। ओके, लेट मी डिलीट एव्हरीथिंग। तुम्हाला जे लक्षात आलं नसेल तर प्लीज ही व्हिडिओ परत परत मागे पुढे करून बघा, आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला हे बघायचंय की तुम्हाला प्रत्येक त्यातल्या गोष्टीचा अर्थ कळला का, नसेल कळला तर मला प्लीज सांगा, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करणार आहे। ओके, दिस मेथड इज व्हेरी पॉप्युलर ॲज इट इज व्हेरी सिम्पल अँड क्वाईट इनएक्सपेन्सिव्ह। सो खूप सिम्पल मेथड आहे, कमी खर्चाची आहे। मोरओव्हर द डेटा रिक्वायर्ड इज इझिली अवेलेबल फ्रॉम फर्म्स ओन रेकॉर्ड। फर्मकडे स्वतःचेच सेल ट्रेंड असतोच इयरली, त्यामुळे डेटा पण इझिली अवेलेबल असतो। द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस मेथड इज दॅट इट इज शोन द ट्रेंड बट कॅनॉट मेजर इट। हा ट्रेंड दाखवला जातो पण ऍक्च्युअल मेजर मिळत नाही, इन द सेन्स एस्टिमेशन्स असतात यात।
ओके, लेट्स सी मेरिट्स या मेथडचे. दिस मेथड डज नॉट रिक्वायर फॉर्मल नॉलेज ऑफ इकॉनॉमिक थिअरी, द मार्केट. मी या सगळ्याचं कशाचंही नॉलेज लागत नाही. इट ओनली नीड्स द टाइम सिरीज डेटा. प्लस इट इज इनएक्सपेन्सिव्ह अँड सिम्पल टू कॅल्क्युलेट. प्लस डिमेरिट काय बघा, दिस मेथड अज्युम्स दॅट द पास्ट इज रिपीटेड इन फ्युचर. पास्ट हा फ्युचरमध्ये रिपीट होतो असं अज्युम करते ही मेथड. आणि बरोबरीने इट इज अन अप्रोप्रिएट मेथड फॉर लॉंग रन फोरकास्ट. लॉंग रनसाठी खूप उपयोगी होते ही मेथड, बट इनअप्रोप्रिएट फॉर शॉर्ट रन. छोट्या काळासाठी ही मेथड उपयोगी पडत नाही, कारण शॉर्ट रन मध्ये फार डायनामिझम्स असतात, खूप चेंज होत असतात इकॉनॉमीमध्ये, मार्केटमध्ये पटापट. येत्या लक्षात तुमच्या? हे होतं टाइम सिरीज मॉडेल. आता आपण दुसरा पॅच बघणार आहोत, ज्याला म्हणतात इकॉनॉमेट्रिक मॉडेल. ओके, आणि इकॉनॉमेट्रिक मॉडेलचे दोन प्रकार असतात, मेथड्सचे इकॉनॉमेट्रिक मॉडेल बिल्डिंग करायचे. ओके, सो लेट्स सी इकॉनॉमेट्रिक्स म्हणजे काय. इकॉनॉमेट्रिक्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ इकॉनॉमिक थिअरी, statistical analysis and mathematical tools. Economic theory, statistical analysis आणि mathematical tools used to analyze and explain economic relation. आता हे इकॉनॉमिक रिलेशन एक्सप्लेन करण्यासाठी वापरली जाणारी थिअरी आहे. पण मग प्रश्न असा आहे, तो कसलं इकॉनॉमिक रिलेशन, कुणामधलं इकॉनॉमिक रिलेशन? तर इकॉनॉमिक रिलेशन दोन व्हेरिएबल्स मधलं. ओके, म्हणजे थोडक्यात ए व्हेरिएबल आणि बी व्हेरिएबल मध्ये काय प्रकारचं रिलेशन आहे? आर दे रिलेटेड टू इच अदर? जर ए मध्ये वाढ झाली तर बी मध्ये पण वाढ होणार का? ए मध्ये वाढ झाली तर बी कमी होईल का? हे सगळं जे रिलेशन आहे त्याला म्हणतात इकॉनॉमिक रिलेशन. मला एक्झाम्पल हवंय. एक्झाम्पल इज लाईक प्राइस आणि डिमांड. ओके, सो जेव्हा प्राइस वाढेल तेव्हा डिमांड कमी होईल. दोन व्हेरिएबल आहेत, प्राइस, डिमांड. प्राइस वाढली, डिमांड कमी होणार. सो त्यांच्यात इनव्हर्स रिलेशनशिप आहे, एक वाढलं दुसरं कमी होतं. बरोबर. उलट घ्या, इन्कम आणि डिमांड. आता दोन व्हेरिएबल आहेत, पण इन्कम आणि डिमांड. इन्कम वाढलं, कन्झम्पशन, डिमांड हे सगळं वाढतं. इन द सेन्स ह्याच्यात पॉझिटिव्ह रिलेशन आहे, डायरेक्ट रिलेशनशिप आहे. सो ही इकॉनॉमिक व्हेरिएबल्स कशा प्रकारे बिहेव करतात, कशा प्रकारे एकमेकांना रिॲक्ट करतात, याबद्दलचं प्रेडिक्शन करणं हे इकॉनॉमेट्रिक मॉडेलचं काम असतं. ओके, इट्स एम इज टू प्रेडिक्ट द फ्युचर डिमांड. भविष्यातली डिमांड किंवा भविष्यातला सेल कसा असेल, फ्युचर डिमांड पॅटर्न बेस्ड ऑन बिहेवियर ऑफ इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. ओके, देर आर टू मेन व्हेरियंट्स इन इकॉनॉमेट्रिक मॉडेल. दोन व्हेरियंट, दोन टाईप असतात. एक रिग्रेशन मेथड, दुसरी सायमल्टेनियस मेथड. रिग्रेशन मेथड बघूया. Regression method involves the use of econometric methods to determine the nature of degree of association between or among the set of variables. मला माहिती आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटायला ऑलरेडी सुरुवात झाली. पण असा विचार करा की त्या दोन व्हेरिएबल मध्ये कशा प्रकारचं रिलेशन आहे, किती जवळचं घट्ट रिलेशन आहे हे बघण्यासाठी, दॅट इज नेचर अँड डिग्री ऑफ असोसिएशन, हे डिटरमाइन करण्यासाठी, हे शोधण्यासाठी बिटवीन ऑर अमंग, कारण एकापेक्षा जास्त दोनांपेक्षा जास्त व्हेरिएबल्स मध्ये पण ते चेक केलं जातं, म्हणून बिटवीन ऑर अमंग सेट ऑफ व्हेरिएबल्स इज द रिग्रेशन मेथड. Okay, econometrics is the use of economic theory, statistical analysis and mathematical functions to determine the relationship between dependent variables, say sales, म्हणजे एक्झाम्पल काय, सेल्स सारखं डिपेंडंट व्हेरिएबल, and one or more independent variables like price, income, advertisement. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण डिपेंडंट आणि इंडिपेंडंट मेथड बद्दल चर्चा केली होती. इक्वेशन मध्ये y हे नेहमी डिपेंडंट व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केलं जातं आणि त्याच्या दृष्टीने इतर जी व्हेरिएबल असतात, x प्लस झेड, व्हॉट एव्हर यू टेक, काही फंक्शन असलं तरी, तर ती सगळी असतात इंडिपेंडंट व्हेरिएबल. थोडक्यात या दोघांमध्ये म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये जी काही हालचाल होईल त्याप्रमाणे y चेंज होतो. y इज डिपेंडंट ऑन x अँड z, दॅट्स वाय y इज डिपेंडंट, x, z आर इंडिपेंडंट. विचार करा, डिमांडचं इक्वेशन बद्दल बोलताना आपण म्हणतो डिमांड इज अ फंक्शन ऑफ प्राइस. याचा अर्थ इथे डी आणि पी, डिमांड आणि प्राइस, ही दोन व्हेरिएबल्स आहेत. ओके,
डिमांड कशावर डिपेंड असते? प्राइसवर. इन द सेन्स डिमांड इज अ डिपेंडंट व्हेरिएबल, प्राइस इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. मी आणखीन यात वाढवूच शकते. इन्कम म्हणून वाय घातलं तर मग होतं माझी डिमांड प्राइस आणि इन्कमवर पण अवलंबून असते. ओके. त्याच्याबरोबर समजा टेस्ट आणि हॅबिट घातलं लोकांच्या, सो समजा त्याच्यासाठी मी टी म्हटलं तर डिमांड विल डिपेंड ऑन टेस्ट अँड हॅबिट ऑल्सो. इन द सेन्स किती पण इंडिपेंडंट व्हेरिएबल असू शकतात, प्राइस, इन्कम, टेस्ट. डिमांड हे एकच डिपेंडंट व्हेरिएबल असेल जनरली इक्वेशनमध्ये. तुमच्या लक्षात येत आहे? सो लेट मी जस्ट clear my drawings and let's go ahead. Once the relationship is established between variables, जेव्हा variables मधली relationship fix केली जाते, the regression equation is derived. Regressionचं इक्वेशन डिराइव्ह केली जातं. The equation that is used for predicting demand predict करण्यासाठी कशा प्रकारचं इक्वेशन असतं? y is equal to a plus bx. मला वाटतं आपण ऑलरेडी मागच्या मेथडमध्ये पण हे इक्वेशन पाहिलं. y is equal to a plus bx. Once the regression equation is derived, the value of y, that is quantity demanded, can be estimated for any given value of x. So जी y ची क्वांटिटी आहे ती एस्टिमेट करता येते जेव्हा जेव्हा x ची समजा असं विचार करू आपण, x ची जी काही व्हॅल्यू असेल 1, 2, 3 काही पकडा. सो x ची व्हॅल्यू 1, 2, 3 असताना y च्या व्हॅल्यू मध्ये काय फरक पडेल हे आपल्याला कळतं. इन द सेन्स y ची व्हॅल्यू पण वाढेल का? ओके. सो माझ्याकडचे पैसे वाढतील, समजा 1, 2, 3 असे 100, 200 म्हणू आपण. ओके. सो 100, 200, 300 असे पैसे वाढत गेले तर त्याच्या बरोबरीने माझ्या खर्चात फरक पडेल का? y ला जर खर्च म्हटलं आपण आत्ता तर ते आपल्याला कळतं की आधी माझा 50 रुपये खर्च होता. ओके. मग तो 140 रुपये झाला. ओके. आणि मग तो 210 रुपये झाला. इन द सेन्स जसं माझं इन्कम वाढतंय तसा माझा खर्च पण वाढतोय. वाय डिपेंड्स ऑन एक्स. सो हे जे आहे ते डिपेंडंट व्हेरिएबल आहे. ओके. थोडक्यात आपण रिलेशन एक्सप्लेन करतोय आणि हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, डीव्ही आणि आयव्ही. रिग्रेशन मॉडेलमध्ये तुमची डिपेंडंट आणि इंडिपेंडंट मॉडेल डोक्यात फिक्स असणं अतिशय गरजेचं असतं. सो वन्स द रिग्रेशन इक्वेशन इज डिराइव्ड द व्हॅल्यू ऑफ वाय, तुमची व्हॅल्यू वाय ची समजली, then the that is quantity demanded can be estimated for given value of x. म्हणजे एकदा इक्वेशन तुम्हाला लक्षात आलं रिग्रेशनचं की त्याच्यानंतर x मध्ये काही पण घाला तुम्ही, म्हणजे थोडक्यात x मध्ये कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू घाला, तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळते कारण तुमच्याकडे ab च्या ऑलरेडी व्हॅल्यू काढलेल्या असतात. ओके. द रिलेशनशिप मे बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डिमांड फंक्शन. हे रिलेशनशिप डिमांड फंक्शन मध्ये पण दाखवलं जाऊ शकतं. सच रिलेशनशिप बेस्ड ऑन past data can be used for forecasting. So past डेटावर डिपेंड असणारं सच रिलेशन हे आपण डिमांड फोरकास्टिंग साठी वापरू शकतो. द अनालिसिस कॅन बी कॅरीड विथ द वॅरिंग डिग्री ऑफ कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्लेक्स मेथड यात असतात ज्या आत्ता आपण बिलकुल शिकणार नाही आहोत. पण आत्ता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही हे जे शिकताय ते खूप बेसिक आहे आणि तुम्हाला यात खूप जास्त अभ्यास करायला लागेल जर तुम्हाला याच्यात मास्टरी मिळवायची असेल तर. वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स मेथडनी डिमांड फोकस्ट करता येते. टू इलिस्ट्रेट सच इकॉनोमेट्रिक मॉडेल इन प्रॅक्टिस, प्रोफेसर हायनेस, मॉटेल अँड पॉल मेन्शन द फॉलोइंग इक्वेशन used फॉर प्रेडिक्टिंग डिमांड फॉर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट इन द लार्ज सिटी. मोठ्या सिटीमध्ये पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी या 3 सायंटिस्टनी हे इक्वेशन खालचं दिलं. ओके. लार्ज सिटी ऑफ इंडिया, y इज इक्वल टू 2.9 प्लस 0.57x, म्हणजे तुमचा A आहे 2.9. ओके. आणि B आहे 0.57. ओके. मग आजच्या या इक्वेशन प्रमाणे हे बघा, हे इक्वेशन येते. ओके. या इक्वेशन प्रमाणे तुम्हाला लक्षात येईल y इज ॲव्हरेज नंबर इन लॅक्स ऑफ पॅसेंजर्स कॅरीड पर डे इन अ सिटी. प्रत्येक दिवशी किती पॅसेंजर्स कॅरी केले जातात हा नंबर सांगतो y, आणि x म्हणजे मिड इयर पॉप्युलेशन एस्टिमेटेड लॅक्स इन द सिटी. सो x तुमचं दाखवतो त्या सिटीचं पॉप्युलेशन काय आहे.
ओके. सो तुमचं पॉप्युलेशन किती आहे याच्यावरनं ठरतं की तुम्ही किती पॅसेंजर्स त्या दिवशी ट्रॅव्हल करणार. येतंय तुमच्या लक्षात? मोठ्या शहरामध्ये. आणि हे असं इक्वेशन आपण म्हणजे थोडक्यात तुमचं डिपेंडंट व्हेरिएबल आहे की किती पॅसेंजर ट्रॅव्हल करणार. द पॅसेंजर्स ट्रॅव्हलिंग इन अ डे, पर डे इन अ सिटी. आणि तुमचं हॅलो. ओके. सो प्रोफेसर हायनस, पॉल आणि मोटेल यांनी आपल्याला दिलेल्या इक्वेशन प्रमाणे आपण हे बघणार आहोत की वाय हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे. वाय हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे विच सेज ॲव्हरेज नंबर ऑफ पॅसेंजर्स कॅरीड पर डे इन अ सिटी. आणि एक्स हे तुमचं इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे मिड इयर पॉप्युलेशन ऑफ द सिटी. सिटीची मिड इयर मधली असलेली लोकसंख्या. ओके. सो आता काय, आता आपल्याला प्रेडिक्ट करायचं the demand for passenger transport for 1990. We have to put the values mid-year population estimated for 1990. Suppose X is equal to 100 lakhs for 1990. 100 lakhs एवढं पॉप्युलेशन असेल X त्या सिटीचं 1990 मध्ये. सो आपलं Y इक्वेशन बनतं Y is equal to -2.9 प्लस 0.57 हे ए आणि बी च्या व्हॅल्यू आहेत आपल्या, मल्टिप्लाइड बाय 100 इन अ लॅक्स. ओके. सो आपलं इक्वेशन बनतं y इज इक्वल टू -2.9 प्लस 0.57 म्हणजे आता आपण ते मल्टिप्लाय केलं त्यामुळे 57 इज इक्वल टू 54.1 लॅक. म्हणजे 1990 मध्ये त्या सिटीमध्ये किती लोक ट्रॅव्हल करतील? 54.1 लॅक. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 54.1 लॅक लोक जर ट्रॅव्हल करणार असतील तर तुमची डिमांड किती असेल हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की 54.1 लॅक. अकॉर्डिंगली तुम्हाला ट्रॅफिकच्या अरेंजमेंट केल्या पाहिजेत, ट्रान्सपोर्टिंग व्हेकलच्या अरेंजमेंट केल्या पाहिजेत. ओके. दिस रिग्रेशन मेथड इन्व्हॉल्व्स 5 स्टेप. नेहमी लक्षात ठेवा रिग्रेशन मध्ये 5 स्टेप इन्व्हॉल्व होतात. आयडेंटिफाईंग डिमांड फंक्शन फॉर द कमोडिटी, इट मीन्स सिलेक्टिंग द व्हेरिएबल्स which are expected to influence the demand for its product. म्हणजे डिमांड फंक्शन आयडेंटिफाय करणं. सो दॅट मीन्स अशी व्हेरिएबल सिलेक्ट करणं जी तुमच्या डिमांडला अतिशय अफेक्ट करतील, त्याला इन्फ्लुएन्स करतील. ओके. दुसरी स्टेप, थोडक्यात पहिलं तुमचं डिमांड इक्वेशन किंवा तुमचं रिग्रेशन इक्वेशन असेल ते आयडेंटिफाय करणं, डिमांड फंक्शन आयडेंटिफाय करणं. ओके, नॉट इक्वेशन, डिमांड फंक्शन. दुसरं, कलेक्टिंग हिस्टॉरिकल डेटा ऑन ऑल सिलेक्टेड व्हेरिएबल्स. सो त्यात जी तुम्ही व्हेरिएबल सिलेक्ट केली असतील लाईक प्राइस, इन्कम, टेस्ट, काही जी त्याच्याशी रिलेटेड असणारा हिस्टॉरिकल डेटा कलेक्ट करणं, कलेक्टिंग हिस्टॉरिकल डेटा. थर्ड वन इज टू सिलेक्ट अन अप्रोप्रिएट फंक्शनल फॉर्म फॉर एस्टिमेशन. सो अप्रोप्रिएट फंक्शनल फॉर्म सिलेक्ट करायचा ते एस्टिमेशन करण्यासाठी. चौथं आहे एस्टिमेशन ऑफ सिलेक्टेड डिमांड फंक्शन. जे तुम्ही डिमांड फंक्शन केलेलं असेल त्याचं तुम्ही एस्टिमेशन करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. आणि अकॉर्डिंग टू दॅट तुमची 5th स्टेप येते अनालायझिंग द एस्टिमेटेड डिमांड फंक्शन अँड सजेस्टिंग द मार्केट पॉलिसी. म्हणजे जे असलेलं डिमांड फंक्शन आहे ते अनालाइज करायचं आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याची मार्केट पॉलिसी फाइंड आउट करायची, त्याची मार्केट पॉलिसी सजेस्ट करायची. दॅट इज डिमांड फोरकास्टिंग. येत आहे तुमच्या लक्षात? रिग्रेशन मेथड डिमांड फोरकास्टिंग साठी कशी वापरली जातात? पहिलं डिमांड फंक्शन फाइंड आउट करायचं, मग त्याच्याशी रिलेटेड जी तुम्ही इंडिपेंडंट व्हेरिएबल काढली असतील त्याचा डेटा कलेक्ट करायचा, हिस्टॉरिकल डेटा. त्याच्यानंतर अप्रोप्रिएट फंक्शन फॉर्म काढायचा त्याचा शोधून, जो आपण जनरली तुम्हाला आत्ता दिलेला असतो सम सॉल्व्ह करताना, पण तुम्हाला इतर वेळी शोधून काढायला लागतो. नंतर डिमांड फंक्शन जे आहे ते सिलेक्ट केलेलं ते तुम्ही एस्टिमेट करायचं, ते कॅल्क्युलेट करायचं. त्यातून तुम्हाला फोरकास्टेड डिमांड येईल. आणि एकदा फोरकास्टेड डिमांड हातात आली की त्या डेटाचं अनालिसिस करून तुम्ही तुमच्या कंपनीला, तुमच्या ओनरला सजेस्ट करायची मार्केट पॉलिसी की त्यांनी कशा प्रकारे मार्केटमध्ये प्ले केलं पाहिजे सो दॅट त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट मिळेल. These are the regression methods involved in 5 steps. Okay. There are various limitations to regression analysis of economic indicators. खूप प्रॉब्लेम पण होऊ शकतात. त्यातला पहिला आहे इट इज नॉट इझी टू लोकेट
an appropriate economic indicator for demand forecasting of a particular product. सो ऍक्च्युली इतके हजारो तुमचे डिटर्मिनंट्स असतात डिमांडचे, त्या डिमांड फॉर अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट, की ते शोधून काढणं ही खूप कठीण गोष्ट आहे. ओके, इट्स नॉट इझी टू लोकेट की नक्की त्याचा अप्रोप्रिएट डिमांड इन्फ्लुएन्सर किंवा डिमांड डिटर्मिनंट कोणता आहे. म्हणजे तुमचं इंडिपेंडंट व्हेरिएबल फाइंड आउट करणं ही थोडी कठीण गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, इट इज इनऍप्लिकेबल फॉर द न्यू प्रोडक्ट ॲज नो पास्ट डेटा इज आर अवेलेबल इन दिस केस. सो जेव्हा नव्या प्रोडक्टसाठी ही मेथड वापरणं कधी शक्य होत नाही, ऍप्लिकेबलच होत नाही, कारण आपल्याकडे पास्ट हिस्टॉरिकल डेटा नसतोच, आणि जोपर्यंत हिस्टॉरिकल डेटा नाहीये तोपर्यंत हे मॉडेल वापरणं खूपच कठीण असतं. ओके, द यूज ऑफ दीज इकॉनॉमेट्रिक टेक्निक्स इन फोरकास्टिंग आर ॲज फॉलो. त्याचे युजेस काय आहेत बघूया. ओके, अ प्रिन्सिपल ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड इज दॅट इट इज प्रिस्क्रिप्टिव्ह ॲज वेल ॲज डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे थोडक्यात ही कमीत कमी वेळात किंवा कमीत कमी मेथड्स, कमीत कमी ऍक्शन्स मध्ये, पण तरी जास्तीत जास्त डिस्क्रिप्शन देणारी अशी मेथड आहे. ओके, दिस इज बिसाइड्स जनरेटिंग डिमांड फोरकास्ट, इट एक्सप्लेन्स वाय द डिमांड इज अँड व्हॉट इज इट इज. म्हणजे फक्त नंबरच देत नाही, तर नंबर दिल्याबरोबर अशा प्रकारची डिमांड फोरकास्ट का झालीये आणि कशामुळे झालीये हे पण ती सांगते. ओके, दिस टेक्निक हॅज गॉट बोथ एक्सप्लेनेटरी अँड प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यूज. सो त्यामुळे ही डिमांड आपल्याला प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू पण देते आणि सांगते की कशामुळे या प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू आल्या. द रिग्रेशन मेथड इज नायदर मेकॅनिस्टिक लाईक अ ट्रेंड मेथड नॉर सब्जेक्टिव्ह लाईक द ओपिनियन पोल मेथड. सो ट्रेंड मेथड थोडीशी स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि सर्वे मेथड तर बिलकुलच स्ट्रेट फॉरवर्ड नाही. सगळ्यांचं ओपिनियन घ्यायचं आणि त्याच्यामधून त्यांनी दिलेल्या ओपिनियन मधून डिमांड फोरकास्ट करायची. अशा प्रकारे इथे तिथे पसरलेली आहे, पण ही अतिशय टू द पॉइंट मेथड आहे. ओके, मेकॅनिस्टिक नाहीये आणि खूप जास्त सब्जेक्टिव्ह पण नाहीये. इट्स मिड टर्म. ओके, इन दिस मेथड ऑफ फोरकास्टिंग you may use not only time series data but also cross sectional data. जर तुम्ही ट्रेंड मेथड बघितली, ट्रेंड प्रोजेक्शन, तर त्यात फक्त टाइम सिरीज डेटा बघायला मिळतो जो हिस्टॉरिकल टाइम डेटा असतो. ओके, पण क्रॉस सेक्शन डेटामध्ये काय असतो, फक्त त्या वर्षाची पण वेगवेगळ्या व्हेरिएबल्स अंडर येणारी गोष्टी पण असतात. इन द सेन्स 2020 मधली डिमांड, पण डिमांड कशाच्या तुलनेत, प्राइसची एफेक्ट होऊन, इन्कमशी एफेक्ट होऊन, टेस्टची, हेल्थची, अशा सगळ्याशी एफेक्ट होऊन निर्माण होणारी डिमांड. ओके, द ओनली प्रिकॉशन नीड टू बी टेकन इज दॅट डेटा अनालिसिस शुड बी बेस्ड ऑन लॉजिक ऑफ इकॉनॉमिक थिअरी. म्हणजे तुमचं जे डेटा अनालिसिस असतं ते इकॉनॉमिक थिअरीशी लॉजिकल असलं पाहिजे. अदरवाईज इलॉजिकल असेल तर त्याला स्पुरियस रिग्रेशन असं म्हणतात. काय म्हणतात? स्पुरियस रिग्रेशन. ओके, सो ते लॉजिकल असलं पाहिजे. म्हणजे माझ्या पायाचा साईज आणि भारताचं नॅशनल इन्कम, ओके, यांचा काही एकमेकांशी संबंध नाहीये. कदाचित तुम्ही जर नुसत्या व्हॅल्यू टाकल्यात तर दिसेल पण की खूप स्ट्रॉंग रिलेशन आहे, पण त्यांचा एकमेकांशी काही अर्थार्थी संबंध नसतो की नाही. सो तुमचं ते लॉजिकल असलं पाहिजे, बिकॉज प्रिकॉशन तशी घ्यायला लागते. अदरवाईज इट विल बिकम अ स्पुरियस रिग्रेशन. ओके, सो हे होतं तुमच्या या दोन्ही मेथड बद्दल. त्यातलं पहिली मेथड आपण बघितली होती, रिग्रेशन मेथड. नाउ लेट्स सी द अनदर मेथड, that is simultaneous equation method. This is very sophisticated method, simultaneous equation of forecasting. It is also known as complete system approach or econometric model building. So complete system approach किंवा econometric model building असे या मेथडला म्हटलं जातं. This method is normally used in macro level forecasting for the economy as a whole. म्हणजे ते फक्त एका फर्मसाठी नाही, तर खूप मोठ्या प्रमाणावर ते वापरलं जातं. मोठ्या प्रमाणावर तुमचं व्हेरिएबल मोठं असताना, लाईक इकॉनॉमीसाठी डिमांड फोरकास्ट करताना. ओके, अँड होल इन दिस कोर्स द फोकस इज लिमिटेड टू मायक्रो एलिमेंट्स ओनली. सो हा फोकस लिमिटेड असतो मायक्रो एलिमेंट्स पर्यंतच. द मेथड इज इंडीड व्हेरी कॉम्प्लिकेटेड. However, in the days of computer, when ही मेथड कॅल्क्युलेशन करणं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण जेव्हा तुमच्याकडे कम्प्युटर अवेलेबल असतात, वेगवेगळे पॅकेजेस असतात सॉफ्टवेअरची, ज्यांना म्हणतात SPSS, आर, SAS, लेट मी शो यू द नेम्स. ओके, ही सगळी सॉफ्टवेअर तुम्हाला पुढे पुढे शिकायला लागतात, कारण आर स्टुडिओ किंवा आर, त्याच्यानंतर SPSS, ओके,
SPSS, नंतर स्टेटा. असं नाही व्हायला पाहिजे जेव्हा तुम्ही मास्टर्सला जाल तेव्हा तुम्हाला यातलं काहीच माहिती नसेल. SPSS, त्याच्यानंतर स्टेटा, ही वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्सची नावं आहेत ज्याचा वापर करून, एक्सेल सारखं सॉफ्टवेअर, की ज्याचा वापर करून तुम्ही ह्या ज्या कॉम्प्लिकेटेड मेथड असतात, इव्हन रिग्रेशन सारखे किंवा सायमल्टेनियस इक्वेशन मेथड सारखे, त्या मेथड अगदी इझिली कॅल्क्युलेट करू शकता, इझिली सॉल्व्ह करू शकता. However, in these days of computer, when packages program are available, in this method can be used easily to derive meaningful forecast. The principal advantages in this method is that the forecaster needs to estimate future values of only exogenous variables, unlike the regression method. Exogenous variable म्हणजे जे ऍक्च्युली मॉडेलच्या बाहेर तयार होणार व्हेरिएबल आहे. ओके, मला माहितीये थोडंसं कन्फ्युजिंग आहे, सांगते मी तुम्हाला. ओके, exogenous variable, unlike the regression model where he has predict the future values of all endogenous and exogenous variables affecting the variable under forecast. So असा विचार करा की जेव्हा प्राइस आणि काय म्हणू आपण त्याला, प्राइस आणि डिमांड बद्दल विचार करत असतो, प्राइस ही खूपच एंडोजेनस असते, कारण आपण त्या बाकी सगळी जी गोष्ट आहे ती बाकी कॉन्स्टंट असं प्रिटेंड करतो आणि फक्त प्राइस आणि डिमांडचं रिलेशन लावतो. एक्झोजेनस मध्ये काय असतं, अदर थिंग्स आर नॉट रिमेन्ड कॉन्स्टंट, इतर गोष्टी पण बदलत असतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमची डिमांड कशी फोरकास्ट करता येईल हे बघायचं असतं. द व्हॅल्यूज ऑफ एक्झोजेनस व्हेरिएबल्स आर इझियर टू प्रेडिक्ट दॅन दोज ऑफ एंडोजेनस व्हेरिएबल. तर जनरली एक्झोजेनस व्हेरिएबलच्या व्हॅल्यू प्रेडिक्ट करणं सोपं असतं कारण तो डेटा अवेलेबल असतो ऑलरेडी. However, such econometric models have limitations and similar to that regression method. सो रिग्रेशन मॉडेल प्रमाणे याला पण स्वतःची अशी काहीतरी लिमिटेशन्स तर आहेतच. दिस अप्रोच दस मेजर्स हाऊ डिफरंट डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड अफेक्ट सेल्स. सो ऍक्च्युली कोणते कोणते डिफरंट डिटर्मिनंट्स आहेत जे तुमच्या सेल्सला किंवा भविष्यातल्या डिमांडला अफेक्ट करतील याचं कॅल्क्युलेशन यात केलं जातं, याचं अनालिसिस केलं जातं. ओके, अ न्यूमेरिकल अनालिसिस इज यूज टू शो द एक्सटेंट ऑफ चेंज इन सेल्स. जे कॅल्क्युलेशन असतं त्यातून कळतं की हा जो चेंज होणार आहे तुमच्या व्हेरिएबल्स मध्ये, की ज्याच्यामुळे तुमच्या डिमांडवर फरक पडणार आहे, तो किती प्रमाणात होईल, हाऊ मच. ओके, ऑन अकाउंट ऑफ गिवन चेंजेस इन द डिटर्मिनंट ऑफ डिमांड. कोणते कोणते होतील, हाऊ मेनी चेंजेस, त्याच्यावरनं कळतं की हाऊ मच चेंज विल बी देअर इन युअर डिमांड, फ्युचर डिमांड ऑर फ्युचर सेल्स. ओके, let's see the merits of econometric model. It is more accurate and reliable. Secondly, the past forecast can be clearly assessed with the new data from time to time. So past forecast आहे त्याचा त्या फोरकास्टचा नवीन आलेल्या डेटावरती तुम्ही सतत कम्पेअर करू शकता आणि बघू शकता की तुम्ही किती चुकीचं किंवा बरोबर फोरकास्ट केलंय ते. इट कॅन प्रेडिक्ट टर्निंग पॉइंट्स इन सेल. सो ऍक्च्युली कुठच्या टर्निंग पॉइंटवर तुमचा सेल वाढेल, कमी होईल, पुन्हा वाढेल किंवा अशा कुठच्याही प्रकारच्या जर सायकल आल्या तर त्या टर्निंग पॉइंट बद्दल पण तुम्हाला प्रेडिक्ट करता येतं या मॉडेलमुळे. ओके, मेरिट्स ऑफ इकॉनॉमेट्रिक्स मॉडेल तुमच्या लक्षात येत आहे. आपण ओव्हरऑल ह्या दोन्ही मेथड पाहिल्या आणि त्याच्यानंतर आपण त्यातली पहिली होती रिग्रेशन मेथड, दुसरी होती सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. ओके, त्याचे मेरिट्स, डिमेरिट्स आणि हे आपण सगळे पाहिले. आता यानंतर आपल्याला जे बघायचंय, लेट्स सी मेरिट्स ऑफ, मग अशी म्हटलं असं की मेरिट्स ऑफ इकॉनॉमेट्रिक्स मॉडेल जे आता आपण बघितले आणि ऑब्व्हियसली त्याचे डिमेरिट्स पण असतात की इट इज एक्सपेन्सिव्ह अँड टाइम कन्झ्युमिंग. खूपदा यासाठी एक्सपर्ट लोकांना बोलवून घ्यायला लागतं आणि त्यांच्याकडून हे करून घ्यायला लागतं. त्यांचे मोठे मोठे पगार असतात, डेटा सायंटिस्ट असतात ते किंवा डेटा अनालिसिस्ट असतात ते. टाइम कन्झ्युमिंग, डेफिनेटली टाइम कन्झ्युम होतो हे सगळं प्रोसेस करण्यात. डेटा कलेक्ट करा, त्याचे वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टूल वापरून टेस्ट कंडक्ट करा. ओके, आणि बी इट इज इट नेसेसिएट्स स्पेशलाइज्ड स्किल्स. ऑब्व्हियसली त्याच्यासाठी जास्त टेक्निकल मॅथमॅटिकल स्किल्सची गरज आहे. कोणी पण यावं आणि सुरू करावं असं नसतं हे, पण ही स्किल्स तुम्हाला जॉब मार्केटमध्ये खूप उपयोगी असतात आणि तुम्ही ही शिकून घेतली पाहिजेत असं माझं आग्रहाने म्हणणं आहे. ओके, सो आतापर्यंत आपण ओव्हरऑल ह्या मेथड्स आणि त्याचा थिअरॉटिकल अप्रोच पाहिला होता आणि आय एम रिअली ग्लॅड की आता आपण मॅथमॅटिकल सम्स कडे जाणार आहोत. सो वी आर गोइंग टू सी द सम्स. ओके, आणि मला वाटतं आपण पुढच्या लेक्चर पासून हे कंडक्ट करूया.
सो तुम्हाला काय करायचंय नेहमीप्रमाणे तुम्हाला दाखवायचंय की तुम्हाला हे लक्षात आलंय का? तुम्हाला काही त्यात डिफिकल्टी आहे का? आणि अकॉर्डिंग टू दॅट मला हेही सांगायचंय तुम्हाला की तुम्हाला हा टॉपिक समजलाय का? ओके. लेट्स मीट इन अ नेक्स्ट लेक्चर. हॅव अ हॅपी वीकेंड. बाय.